अक्कलकोट, दुधनी व मैंदर्गी निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोप। तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या, परंतु मतदानानंतर नेत्यांमधील टीका टिप्पणी वाढत आहे। पाहुयात या संदर्भात BR न्यूज चॅनलचा एक विशेष वृत्तांत। अक्कलकोट तालुक्यातील तीनही नगर परिषदेच्या निवडणुकींची रणधुमाळी आता थांबली असली तरी नेत्यांच्या एकमेकांवरील टीकांच्या फेरी मात्र थांबताना दिसत नाहीत। अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी नगर परिषदेच्या आपापल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ घेतलेल्या सभेत राज्यात एकत्रित सत्तेत असणाऱ्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अगदी रीतसरपणे एकमेकांच्या पक्षावर आणि नेत्यांवर टीका करण्याचे टाळले असले तरी त्यानंतर तालुक्यात विविध ठिकाणी झालेल्या सभातून आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मात्र भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे तसेच माहिती व तंत्रज्ञान तथा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी खरपूस समाचार घेताना प्रचार सभेत एकमेकांवर टीकास्त्र सोडलं। तर अक्कलकोट नगर परिषदेसाठी काँग्रेसच्या तिकिटावर आपलं नशीब आजमावणारे अशफाक बळोरगे यांच्या प्रचारार्थ बोलताना जिल्ह्याच्या खासदार प्रणिती शिंदे यांनीही भाजप आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली। मात्र नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी शमली असली तरी उडालेला धुराळा मात्र अजून जमिनीवर यायला तयार नाही। काही दिवसांपूर्वी एका पत्रकार परिषदेत माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी सचिन कल्याण शेट्टी यांच्यावर टीका करताना तालुक्यातील सर्व विकास कामं ही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच मंजूर झाली असून आमदार कल्याण शेट्टी हे त्याचं श्रेय घेत असल्याची टीका केली होती। आणि शिवसेनेचा उलट आम्हाला फायदा होईल आम्हाला किंवा लाडकी बहीण योजना जी आहे ते एकनाथराव शिंदे साहेबांनी चालू केले सगळं महाराष्ट्राला माहिती आहे। आणि दुसरं म्हणजे महिलांना अर्धा तिकीटचं हे शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असतानाच केलेलं आहे सगळं। आणि त्याचं वैद्यकीय मदत जे आहे ते सगळ्यात मोठं काम ते चाललेलं आहे महाराष्ट्रात शिवसेनेकडनं आदरणीय शिंदे साहेबाकडनं। त्यामुळे लोकांना विश्वास आहे किंवा एक काम करणारा उपमुख्यमंत्री आहे, त्याच्याबद्दल युवकांमध्ये आकर्षण आहे, महिला वर्गामध्ये आकर्षण आहे। आणि आमचे तर पारंपरिक जे होते ते आमच्यावर आहेतच आहे, त्यामुळे ह्यामध्ये आम्हाला निश्चितपणे आम्हाला फायदा होणार आहे। दुसरं म्हणजे अक्कलकोट तालुक्याला जे निधी मिळाला आता जे दिसते सगळे कामं ते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असतानाच मंजूर केलेले कामं आहेत। या अलीकडच्या वर्षभरात काय घंटा कुठलं मंजूर नाही, काही नाही। त्यामुळे सगळे कामं शिंदे साहेबांनीच केलेले आहे, मुख्यमंत्री असताना त्यांनीच भरभरून निधी दिलेले आहेत। अक्कलकोटला असतील, जिल्ह्याला असेल किंवा राज्याला असेल, त्याचा फायदा आम्हाला शिवसेनेला। परंतु या टीकेला उत्तर देताना आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी माजी आमदार म्हेत्रे यांचं हिंदुत्वाशी काही एक देणं घेणं नसून ते केवळ आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि सत्तेचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेत गेले असल्याचं म्हटलं आहे। शिंदे साहेबांचा आम्ही बघून घेऊ। महायुतीत शिंदे साहेब आम्ही सगळे एकत्र लढलो, एकत्र सरकारमध्ये काम करतो। जी लोक निवडणुकीच्या अगोदर शिंदे साहेबांना नावं ठेवायचे, शिंदे साहेबांच्या असतील, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या लाडकी योजना हे खोटे आहेत, हे बंद पडतात म्हणून गावभर सांगितलेले लोक आहेत। आज हेच लोक शिंदे साहेबांच्याबद्दल गुणगान करत आहेत। तर हे पुतना मावशीचं प्रेम किंवा ह्यांचं हे लबाड प्रेम आहे, हे काय खरं नाही आहे। हे आपापल्या सोयीसाठी शिंदे साहेबांचा आधार घेण्यासाठी हे राजकारणात आलेले आहे। ह्यांचं काय हिंदुत्वावर प्रेम नाही ना, शिंदे साहेबांवर ना शिवसेनेवर प्रेम, हे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी शिवसेनेत गेलेले लोक आहेत। त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला खूप अर्थ नाही आहे, त्यांचं जास्त मी त्या गोष्टीत दखली घेत नाही। कल्याण शेट्टी यांच्या या टीकेला उत्तर देताना माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आपण 25 वर्षापासून सत्तेत असूनही सत्तेचा फायदा घेतला नसल्याचं सांगितलं। कोण स्थिर असते कोण स्थिर नसते हे सगळं तालुक्याला माहीत आहे। त्यांनी कुठं स्थिर होते कुठं स्थिरावले हे सगळं तालुक्याला माहीत आहे। म्हणून मी त्याच्याबद्दल एवढं जास्त म्हणून त्याचा अभ्यास कमी आहे, वय लहान आहे आमच्यापेक्षा फार, त्यांनी अभ्यास करावा आणि कोण स्थिर होतं आणि कोण स्थिर नव्हतं हे त्यांनी लक्षात घ्यावं। काय मिळालं, मी काय घेतलं, सत्तेचा फायदा काय घेतलो सांगा, काय घेतलं का फायदा? 6-7 महिने झाले की काय कुठलं कामं घेतलंय, काय केलं सत्तेचं लचपटी म्हणून? आम्ही काही नाही, आम्ही काँग्रेसमध्ये सत्तेवर असताना आम्ही फायदा घेतला नाही। 25 वर्ष सत्तेवर असलेला माणूस आज कुठल्या हालतमध्ये आहे, 3.5 वर्षामध्ये तो कुठल्या हालतमध्ये, कोण सत्तेचं जास्त फळ चाकलंय, कोणाकडे एवढं सगळं प्रचंड आलं सगळं, ते सगळं लोकांना दिसतं, ते स्वतःच सांगून नये। मात्र आजी माजी आमदारांच्या वाक्ययुद्धात उडी घेत सिद्धाराम म्हेत्रे यांच्या सोबत गेल्या 35 वर्षापासून काँग्रेस पक्षात एकत्रित काम करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष तथा अक्कलकोट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशफाक बळोरगे यांनी म्हेत्रेवर टीका करताना काँग्रेसच्या अल्पसंख्याक समाजातील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा केलेला असतानाही सिद्धाराम म्हेत्रे यांनीच विरोधकांशी आतून हात मिळवणी करून शिवसेनेचा अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार काँग्रेसच्या उमेदवारासमोर उभा करून भाजपच्या विजयात
करण्याचा मार्ग मोकळा करून दिल्याची जाहीर टीका केली. मी तर नगराध्यक्ष उमेदवार आहे हे सगळ्यांना माहीत होतं, परंतु शिवसेनेने म्हणा, मेत्रे साहेबांनी म्हणा, जाणीवपूर्वक भाजपबरोबर हातमिळवणी करून त्यांच्या काही कारखान्याच्या अडचणी हे सगळ्याला माहीत आहेत. त्यांच्या घरासमोर शेतकरी उपोषण करतायत, कारखान्यात दंगा करतायत. हे सगळं कुठंतरी थांबवण्यासाठी त्यांनी भाजपबरोबर हातमिळवणी करून मुद्दाम होऊन अल्पसंख्याक समाजाचे रईस बाळासाहेब यांना माझ्यासमोर दिलं. मी त्यांचे वडील काँग्रेसचे नगराध्यक्ष होते, काँग्रेसने त्याला विधानसभेचं तिकीट दिलं होतं. मी स्वतःसुद्धा जाऊन त्यांच्या ऑफिसला जाऊन त्यांच्या भेटून हे सगळे जमातचे लोक माझ्याबरोबर होते. मी म्हटलं की बाबा तुम्ही काँग्रेसमध्ये या आणि तुम्ही उमेदवारी घ्या आणि तुम्ही इलेक्शन लढवा. मी आजसुद्धा माघार घ्यायला तयार आहे, कारण माझी आर्थिक परिस्थिती बरोबर नाही. मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं होतं, पण त्यांनी ऐकले नाही. मेत्रे साहेबाच्या गोष्टीला त्यांनी बळी पडले आणि त्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपचे मुख्यमंत्री म्हणा, वरच्या लेवलचे जे काही त्यांचे बँक कारखाना देणं घेणं आहे त्याची हात मिळवणी करून त्यांनी छुपी मदत भाजपला केली. मी काय आज उमेदवार नाही हो. गेल्या 4 विधानसभा आणि सध्या सुरू असलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेस पक्षावर आणि सुशीलकुमार शिंदे परिवारावर टीका करण्याचं रीतसरपणे टाळलं होतं. परंतु काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि अक्कलकोट नगर परिषदेतील काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशफाक बळुर्गी यांनी म्हेत्रे यांच्यावर खुली टीका केल्याने म्हेत्रे यांनी बळुर्गी यांचं नाव न घेता 2009, 2014, 2019 आणि 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाशी गद्दारी आणि भाजपाला मदत कोणी केली असा सवाल केला. भाजपला कोणी मदत करतंय? 2009 मध्ये कोणी मदत केलं, 2014 मध्ये कोणी मदत केलं, 2019 मध्ये कोणी मदत केलं, 2024 मध्ये कोणी मदत केलं, हे पहिलं त्यांनी त्यांचं आतमध्ये झाकून बघावं, नाहीतर वाकून बघावं, त्याला लक्षात येईल त्यांना. तालुक्यात सध्या निवडणुकीनंतरही नेत्यांच्या एकमेकांवरील टीकेचा होणारा भडीमार पाहता येणाऱ्या काळातही अक्कलकोट तालुक्यात एकमेकांवर राजकीय टीकेच्या फेरी झडतच राहणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही अक्कलकोट शहराचे नगराध्यक्ष पदाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार बळुर्गी यांनी यावेळी पुढे बोलताना अक्कलकोटच्या जनतेचा कौल हा काँग्रेस पक्षाच्या बाजूनेच असून निवडणुकीचा निकाल पुढे ढकलण्यामागेही काहीतरी षडयंत्र असल्याची शंका येत असल्याचं त्यांनी सांगताना ही गोष्ट मनाला पटणारी नसली तरी कोर्टाचा आदेश असल्याने ती मान्य करावी लागत असल्याचं सांगितलं. ते उद्या कळत होतं, कोर्टाने आता 21 तारखेला घातलं. आता 21 तारखेपर्यंत काय काय मशीनमध्ये बिघाड होत आहे माहीत नाही, कारण यांना कुठंतरी काहीतरी सत्ताधाऱ्यांना माहिती मिळाली असेल किंवा इथं कुठं राज्यात म्हणा, इथं म्हणा, किंवा काँग्रेस पक्ष वरचढ होत आहे किंवा काहीतरी माहिती मिळाली असेल. त्यामुळे मशीनाचं सेटिंग करण्यासाठी कोर्टाच्या माध्यमातून केलेलं काय, तर कोर्टाचा निर्णय सगळ्याला मान्य करावा होता. कोर्ट साहेब पण असं निर्णय अचानक असं दिले, आश्चर्याची गोष्ट आहे. त्यामुळं हे मशिदीत काय बिघाड घोटाळा होत आहे का अशी आम्हाला साधी भीती वाटू लागली मला. कारण आता जर बघितलं मी गावात फिरून तर जनतेचा कौल हा काँग्रेस पक्षाच्या बाजूने. शेवटी काय निर्णय, देवाचा निर्णय, जे काय होईल ते होईल. आम्ही सगळ्या गोष्टीला तयार आहे. अक्कलकोट तालुक्यातील नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय युद्ध प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्यातच झाली असली तरी निवडणुकीनंतर वाक्ययुद्ध मात्र काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातच पाहावयास मिळणार असल्याचं चित्र सध्या तरी तालुक्यात पाहावयास मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात बळुर्गी यांनी केलेल्या टीकेला माजी आमदार म्हेत्रे काय उत्तर देणार याकडे सबंध अक्कलकोट तालुक्याचं लक्ष लागून राहिलं आहे. हे वृत्त संकलन केलं आहे आमचे विशेष प्रतिनिधी पत्रकार अल्ताफ पटेल यांनी. अक्कलकोट तालुक्यातील नगर परिषदेची निवडणूक ही प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट यांच्यात जरी झालेली असली तरी देखील वाकयुद्ध मात्र काँग्रेस आणि शिवसेनेच्या नेत्यामध्येच पाहावयास मिळत आहे. त्यामुळे निवडणुकीची धुमश्चक्री जरी थांबलेली असली तरी टीकेचा धुराळा मात्र काही जमिनीवर परतायला तयार नाही. या निवडणुकीत उभारलेल्या प्रत्येक उमेदवाराला स्वतःच्या विजयाची निश्चितच खात्री असली तरी निकाल मात्र 21 तारखेलाच काय तो ठरेल. परंतु तोपर्यंत नेत्यांना सबुरीचा सल्ला इतकाच आहे की संपलं इलेक्शन, जपा रिलेशन. कॅमेरा पर्सन असद पटेलसह मी अल्ताफ पटेल, BR न्यूज, अक्कलकोट.